SSP 11 की बात करें तो जो ओनर हैं जिग्नेश पारेख और मीरा भाईंदर आइकन की जब हम बात करते हैं जो जश पाटिल है उनके उद्गार हम सुन रहे थे और राहुल जोगाड़िया एक जबरदस्त बहुत ही छोटे शुरुआत की थी। बाएं हाथ के तेज गति के गेंदबाज, फिरकी गेंदबाज, धीमी गति की गेंद, बहुत ही जबरदस्त एक उम्दा ये ऑर्थोडॉक्स स्पिनर है राहुल जोगाड़िया। तो ये तमाम चीजें हैं, एक तरफ अयूब शेख और दूसरी तरफ राहुल जोगाड़िया, एक तरफ गिरीश बोरा उर्फ मुनाफ और दूसरी तरफ जश पाटिल। तो ये जो समीकरण अभी दोनों टीमों के बीच में देखने को मिलेगा, शुरुआती 5 ओवर और प्रारंभिक के 2 ओवर की जब मैं बात करूं तो पावर प्ले का ओवर रहेगा। पहले ओवर में 2 खिलाड़ी दायरे के बाहर और दूसरे ओवर में 3 खिलाड़ी दायरे के बाहर। तो SSP 11 जल्द से जल्द फील्ड प्लेसमेंट ले ले। हाँ सॉरी, हाँ माफ कीजिएगा, जी स्पोर्ट्स HWJJ जी स्पोर्ट्स। अरे हो गया। और मैच शुरू हो कमेंट्री बॉक्स में भेज दें। दोनों ही कप्तानों और उनके ओनर से भी मैं निवेदन करूंगा कि एक सुनिश्चित करें कि एक अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आ जाए ताकि सारी चीजें बिल्कुल आसान तरीके से प्लेस होती रहें। यूट्यूब पे सीधा प्रसारण डीका स्पोर्ट्स के माध्यम से आप देख रहे हैं। ये पहला मुकाबला दूसरे दिन का यूनिटी प्रीमियर लीग, कल का पहला दिन जय श्री राम ने क्वालिफाई की है। दोनों ही टीमों का एक एक अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आ जाएं। तो यहां टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का निर्णय लेते हुए गिरीश बोरा, अयूब शेख, ये 2 दिग्गज खिलाड़ी एक छोर पर एक तरफ और दूसरी तरफ जश पाटिल और राहुल जोगाड़िया। अब देखना है SSP 11 की तरफ से प्रारंभिक सलामी के दोनों बल्लेबाज। एक तरफ हम उमेश वाघ को देख रहे हैं और साथ ही साथ राहुल जोगाड़िया, ये दोनों प्रारंभिक के बल्लेबाज। SSP 11 की तरफ से दोनों प्रारंभिक बल्लेबाज बिल्कुल मैदान के बीचों बीच जाते हुए और अब ये पहला मुकाबला कुछ ही क्षणों में शुरू होने जा रहा है। SWJJ जी भेज दें। कौन ये नाम है? सुपर बॉयज द्वारा आयोजित यूनिटी प्रीमियर लीग आज दिन दूसरे दिन का ये पहला मुकाबला जो खेला जा रहा है HWJJ जी स्पोर्ट्स बनाम SSP 11 के दरमियान। प्रारंभिक के दोनों बल्लेबाज
एक तरफ राहुल जोगाड़िया और उमेश वाघ, ये दोनों प्रारंभिक के सलामी के बल्लेबाज हैं। दोनों ही टीमों की क्या रणनीति रहेगी, किस अंदाज में गेंदबाजी की जाएगी, और जो दोनों बैटर्स हैं क्या रुख अख्तियार करते हैं, क्या वहाँ ये जब सुबह का माहौल है और लाजमी है टॉस जीतने के बाद अमूमन देखा गया है कि जब मिट्टी की सतह होती है वहाँ पर टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने के ही लिए जाते हैं कप्तान, वही हुआ यहाँ पर। उमेश वाघ जो बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं एक अच्छे फुटवर्क के जरिए, बहुत ही बेहतरीन है, ये लाजवाब स्ट्राइकर हैं, बेहतरीन बैटर हैं। स्ट्राइक पे उमेश है ना? नहीं, राहुल। तो यहाँ पर अब स्ट्राइकर बैटर के रूप में राहुल और नॉन स्ट्राइकर एंड पर उमेश। फील्ड प्लेसमेंट की तरफ अगर झलक रखें तो एक थर्डमैन बिल्कुल दायरे के अंदर, शॉर्ट थर्डमैन, पॉइंट, कवर्स और मिड ऑफ, ये दायरे के अंदर खिलाड़ी। मिड ऑन पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी तैनात। और राहुल के लिए जो प्रोटेक्शन इस समय रखा गया है, अगर बाउंड्री राइडर्स की मैं बात करूं तो बिल्कुल डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात, एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात हैं। और ऐसे में अब देखना है शुरुआती ओवर लेकर गिरीश बोहरा उर्फ मुनाफ गेंदबाजी की शुरुआत करेंगे। रफ्तार और इनका एक समन्वय रहता है, रफ्तार के साथ शुरुआत करते हैं, लेकिन बहुत आवश्यक होता है ना कि रफ्तार भरे गेंदबाज बिल्कुल लय में रहें। पिचिंग बहुत आवश्यकता होती है और किस दिशा में आप गेंद को पिच कराते हैं और कहां से आप गेंद को टर्न कराते हैं, अंदर लाते हैं या बाहर की तरफ करते हैं, लेग कटर रहती है, कितनी विविधता रखते हैं अपनी 6 गेंदों में, ये देखने लायक रहेगा। जब गेंद को रिलीज करते हैं गिरीश के, अगर आप एक्शन को देखेंगे थोड़ा सा हाई आर्म एक्शन रहता है, क्रीज का भी अच्छा उपयोग करते हैं। कई बार जब क्रीज के कोने से गेंदबाजी करने का जो प्रयास करते हैं वो एंगलिंग की कोशिश रहती है और वही गेंद बल्लेबाजों के लिए घातक साबित हो जाती है। यॉर्क लेंथ की गेंद रहती है, अंपायर का वहां पर इशारा आता है। टाइम की अगर मैं बात करूं तो इस समय टाइमर ऑन हो चला है, 10:30, 10:30 इज द टाइम। 25 मिनट में आपको पारी समाप्त करनी। दोनों कप्तानों को तो यह पहली गेंद पर निशाना साधा है 4 रनों के लिए चौके के सहारे। अब 400 के स्ट्राइक रेट पर आ चले हैं राहुल। अब देखना है राहुल की मंशा क्या है, क्या वो यहां पर गिरीश को सेट होने देंगे या उनकी गेंदबाजी की जो दिशा है उसे दिशाहीन करना चाहेंगे, नेस्त नाबूद करना चाहेंगे, क्योंकि ये एक ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए भी जाने जाते हैं। पहली गेंद क्या कलात्मक तरीके से खेला, बिल्कुल क्रूचिंग स्टांस में बल्ला देखें आप किस तरह से लहराते हुए। इस बार कौन सी लेंथ रखते हैं, गेंद को कहां पर पिचिंग कराते हैं, क्योंकि राहुल बिल्कुल उत्साह में है। कमेंट्री बॉक्स एंड से इस बार कदमों का अच्छा इस्तेमाल करते हैं।
और जैसे कि सोनू दिया, कदमों का अच्छा इस्तेमाल किया, गेंद की लाइन पर आए और बिल्कुल थोड़ा सा पीछे हटकर इस गेंद को खेला था, अलोंग द कारपेट सहला दिया था इस गेंद को, चौका हासिल कर लिया। और क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं राहुल, जैसे मन बना के आए, जैसे सेट होकर ड्रेसिंग रूम से ही आ गए हैं और गिरीश को सेट होना नहीं देना चाहते हैं राहुल जोगाड़िया। बहुत ही बेहतरीन तरीके से इन्होंने बल्लेबाजी की। पहली जब गेंद को इन्होंने खेला, बायां पैर आगे किया, किस अंदाज में स्कूप किया और चौका बटोर लिया। उसके बाद जब इनका मनोबल और बढ़ा, अति उत्साह में आ गए और पॉइंट के ऊपर से रिवर्स के जरिए स्ट्रोक को खेला। तीसरी गेंद बहुत ही काबिले तारीफ, कदमों का अच्छा इस्तेमाल। और शुरुआती ओवर में जब इस तरीके के धमाके देखने को मिलते हैं तो कहीं ना कहीं गेंदबाज के लिए थोड़ा सा परेशान करने वाली बात जरूर रहती है, लेकिन गिरीश एक मंझे हुए गेंदबाज हैं, वो जानते हैं कि ऐसे समय पर बल्लेबाज कहीं ना कहीं चार्ज करने का प्रयास जरूर करेंगे, लेकिन अब देखना है किस अंदाज में गेंदबाजी करते हैं। वापसी करना बहुत आवश्यक है, प्रति उत्तर देना होगा। पटकी हुई यहां पर बहुत ही जबरदस्त ये बाउंस डिलीवरी थी जिसका कोई उत्तर नहीं था बल्लेबाज राहुल के समक्ष। इस बार ये धीमी गति की गेंद बहुत ही बेहतरीन चकाते हुए, मैंने कहा कि प्रति उत्तर देना बहुत आवश्यक है और शातिर ये भी गेंदबाज हैं। चोट लगी जरूर थी लेकिन उससे उभरे, दो गेंदों पर अपने खोए हुए विश्वास को प्राप्त किया, आत्मविश्वास से सराबोर हो चले हैं गिरीश। क्रीज के कोने से की गई है गेंद, हवा में खेल खिलाड़ी 2 रन लेने से नहीं रोक सकेंगे। इस 2 रनों के साथ और दूसरी टेक्नो स्पोर्ट्स बनाम रॉयल वॉरियर। और अब गेंदबाजी के लिए जैसे कि मैंने कहा कि अयूब शेख आए, लंबे कद के गेंदबाज हैं, ये जानते हैं समझते हैं, मैच की परिभाषा को भी बहुत ही खूबसूरत तरीके से भांपते हैं। उनके समक्ष होंगे उमेश वाघ। भाईंदर का ये टाइगर किस तरह से दहाड़ता है, किस तरह से यहाँ पर विकेटों के बीच में दौड़ लगाता है। जब टाइगर की बात होती है तो टाइगर को आप देखते हैं किस तरह से दौड़ लगाते हैं, तो यहाँ पर देखना है क्या चीते की भांति आज अपनी बल्लेबाजी को भी यहाँ पर प्रदर्शित कर पाएंगे कि नहीं। उमेश फिलहाल स्ट्राइकर एंड पर है लेकिन शुरुआत बहुत अच्छी मिली है इस समय। अगर मैं बात करूं एसएसपी 11 को, राहुल जोगाड़िया वो बल्लेबाज हैं जिन्होंने पहले ओवर में कुछ क्षति पहुंचाई, लेकिन गिरीश ने भी जैसे कि कमर कसी, 3 गेंदों पर 3 बड़े प्रहार लगे चौके के माध्यम से, लेकिन उसके बाद एक बहुत ही बेहतरीन वापसी की उन्होंने। जो चौथी गेंद थी बाउंस थी, ऊंचाई थी, बिल्कुल गर्दन नापती हुई गेंद थी, उसका कोई उत्तर नहीं था, कोई तोड़ नहीं था बल्लेबाज राहुल के पास। अब दूर वाले छोर से तैयार अयूब शेख, थाने का ये सितारा भाईंदर के इस मैदान पर देखना है किस तरह से चमकता है। कदमों का अच्छा इस्तेमाल, उमेश आगे आए, लेंथ छोटी रखी थी, भांप लिया था बल्लेबाज को। यही तो खासियत होती ना, जब आप बहुत ही मंझे हुए गेंदबाज रहते हैं या खिलाड़ी रहते हैं तो आप समझ जाते हैं कि किस तरह की गेंदबाजी करनी होगी। और कई मर्तबा जब आप इस तरह की क्रिकेट को आपस में भी खेलते हैं तो अपोनेंट के आप स्ट्रॉन्ग जोन और वीक जोन को, और खास तौर पर वीक जोन को एक्सपोज करने का प्रयास करते हैं।
अयूब की ये गेंद एक बार फिर से अच्छी गेंद थी, रक्षात्मक तरीके से सम्मान पूर्वक इस गेंद को बिल्कुल फॉरवर्ड डिफेंस पर खेला। सेलिम मिड ऑफ पर जब तक अपने ही फॉलो थ्रू पे गेंद को फील्ड करते केवल एक ही रन मिलेगा। शुरुआती 2 गेंदों पर बिल्कुल गेंदबाज की परिभाषा को समझने का प्रयास कर रहे हैं, विकेट की परिभाषा को समझने की कोशिश कर रहे हैं उमेश वाघ, और उसी की मदद ले रहे हैं गेंदबाज अयूब शेख। कदकाठी का भी अच्छा उपयोग करते हैं। स्टंप के बिल्कुल करीब से फेंकी गई गेंद थी, रिवर्स के जरिए खेलना चाहते थे उमेश वाघ, लेकिन चूंकि गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में गई। विकेट के पीछे कार्यभार संभालते हुए मेहुल गुप्ता, जो मैनेजर के नाम से जाने जाते हैं। ये ओवर अगर अब तक देखें तो बिल्कुल अनुशासन प्रिय गेंदबाजी को अंजाम देते हुए अयूब शेख। अयूब की और यहाँ पर उमेश भी लय में आते हुए, ये स्ट्रोक बहुत ही अच्छा था, बिल्कुल गेंद की लाइन में आए, कदमों का अच्छा इस्तेमाल किया, वी शेप में स्ट्रोक को हवा में मिड ऑफ के ऊपर से खेला था। और जब तक डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी अपनी दाईं ओर दौड़ लगाते, कुछ फासला वहां पर तय करते, गेंद को रुकाने का प्रयास करते, गेंद पर आर होती हुई 4 रन और प्राप्त करते हुए स्कोर में इजाफा। 24 रन कुल मिलाकर टीम की रन संख्या। अयूब की ओवर की अगली गेंद इस बार साथ ही साथ सारे प्रायोजकों का भी हमने धन्यवाद किया। और जो स्पेशल थैंक्स की जब कैटेगरी की हम बात करते हैं तो संघर्ष प्रतिष्ठान श्रीकांत यादव जी, और मुर्दा मास्टर ग्रुप की जब मैं बात करता हूं तो श्री राजेश पाटिल, जीतू पाटिल और विनायक माछी जिन्हें हमने कल यहां पर देखा। चौधरी पैकेजिंग मिस्टर सोहनलाल चौधरी, माइसा फूड्स के जमीर शेख, पांडवास ग्रुप के श्री दिनकर चौबे जी, इनका भी बहुत बहुत आभार प्रकट करना चाहूंगा। फिलहाल सूरत हाल अगर मैदान के बीचों बीच हम चले तो इस समय 2 ओवर समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद 12.0 के औसत से बल्लेबाजी करते हुए दोनों ही प्रारंभिक बल्लेबाजों ने क्या गजब की बल्लेबाजी दिखाई, वहां पर अपने ओपोनेंट के चारों खाने चित्त करते हुए। शुरुआती समय पर गिरीश बोहरा शुरुआती 3 गेंदों पर, और ऐसा नहीं कि ब्लाइंडेड स्ट्रोक रहे, बहुत ही गजब का स्ट्रोक देखने को मिला था राहुल जोगड़िया के बल्ले से। तो 25 रन। और अब देखना है यहां पर गेंदबाजी में परिवर्तन। अब बॉलर आ गए हैं आमीन आए हैं, कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी करेंगे। विकेट के पीछे इस समय अयूब शेख हैं जो बिल्कुल पूरी फील्ड प्लेसमेंट को अपने ताबे में लेते हुए। थर्ड मैन पर एक खिलाड़ी को तैनात किया गया है, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी को तैनात किया गया है। दायरे में अगर ऑफ साइड की मैं बात करूं जहां पर मेहुल दिख रहे हैं, बिल्कुल एज ऑफ द सर्कल पर खिलाड़ी तैनात, मिड ऑफ पर एक खिलाड़ी मौजूद हैं। ये 3 खिलाड़ी इस समय ऑफ साइड पर दायरे के अंदर, और डीप बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी, वाइडिश लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, और ऐसे में आमीन की ये गेंद बाएं हाथ से ओवर द विकेट फुल टॉस गेंद थे जिसे ड्राइव करते हुए शोर वहां पर खिलाड़ी हैं। जब तक दौड़ते हैं कितने रन के लिए निकलेंगे, थोड़ा सा फंबल होता
2 रन और 2 रनों के सारे स्कोर में इजाफा। तीसरा ओवर प्रगति पर है, कितने रन बनेंगे? 12.5 का रनों का औसत चलता हुआ जब इस तरीके की शुरुआत है तो अनुमानित स्कोर भी जाता हुआ 70-75 के दरमियान। लेकिन ये क्रिकेट यहां पर ये पटकी भी धीमी गति की गेंद मिशन की जाए अमीन की। अमीन विविधता रखना चाहते थे, चेंज ऑफ पेस, लेग कटर गेंद करना चाहते थे। यूं कहें कि एक चाइनामैन गेंदबाज करने के जो प्रयास उन्होंने की थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद गिरी और पूरा पूरा समय मिला बल्लेबाज उमेश वाघ को इस गेंद को खेलने के लिए। फाइन लेग में 4 रन के साथ उनका और हौसला बढ़ता हुआ। अमीन अगली गेंद क्या होगी? बिटवीन द स्टिक करेंगे, यहाँ उंगलियां फेरेंगे। यह अच्छी गेंद, इसमें रफ्तार थी और प्राकृतिक टर्न भी देखने को मिली। एक नेचुरल स्विंग बाएं हाथ के गेंदबाजों के लिए रहती है। यहां पर वापसी करते हुए अब तक अगर अमीन की मैं बात करूं तो 3 गेंदों पर 6 रन दे चुके हैं। पहली गेंद पर 2 रन प्राप्त करते हुए, उसके बाद चाइनामैन डिलीवरी करने की जो कोशिश की गई थी, फाइन लेग पर खेला गया, 4 रन प्राप्त किया गया। यह अच्छी गेंद, यहां पर अच्छी वापसी। इस बार की पारी हुई यहां पर समाप्त। पूर्ण विराम लगता हुआ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बिल्कुल ओवर पिच, थोड़ी सी ओवर पिच डिलीवरी थी, बल्ले के करीब थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन जो एक एलिवेशन उन्हें चाहिए था वो नहीं मिल पाया। गेंद जब ऊंचाई लेती है, ऊंची उठती है, एक आसान सा मौका था वहां पर लॉन्ग ऑन रीजन में गिरीश के लिए, और ऐसे मौके को वो भुनाते हैं, वहां गवाते नहीं है। यही गिरीश की खासियत है। और उमेश अच्छा रन बनाकर 16 रन की एक अच्छी इन्होंने पारी खेली, एक व्यक्तिगत पारी खेली जिसमें 3 बेहतरीन चौका और बहुत ही अच्छे तरीके से सुनियोजित तरीके से उन्होंने अपनी पारी को वहां पर सजाया था। और टीम की रन संख्या है 31, 1 विकेट के नुकसान पर। आमीन कहीं ना कहीं ब्रेक थ्रू के ज़ाहिर है, अब थोड़ा विश्वास के साथ ओवर की अगली गेंद लेकर कुणाल तड़ियल के लिए। कुणाल की शुरुआत मीरा रोड की अगर मैं बात करूं तो इन्होंने शुरुआत की थी अपने क्रिकेट करियर की, जब धीरे धीरे थोड़ा सा और ऊंचे पायदान पर आते हुए फ्रेंड्स 11, उसके बाद रॉयल स्टैंडर्ड में भी इन्होंने 2-2 हाथ की थी। बहुत ही अच्छे स्तर पर बल्लेबाजी करते हैं, विकेट के पीछे इनका कारनामा रहता है। लेकिन यहां पर अब देखना है यूनिटी प्रीमियर लीग में कुणाल किस अंदाज में बल्लेबाजी करते हैं। बिल्कुल शायद डोल माइंड में आए थे, बड़ा स्ट्रोक खेलूं या अंत समय पर इरादा बदला और हाफ हार्टेड स्ट्रोक को खेला, चिप कर दिया था। थोड़ी देर गेंद हवा में थी, जब तक लॉन्ग ऑन पर एक बाउंस के बाद इस गेंद को पिक किया जाता, 2 रन लेने से उन्हें रोक नहीं पाए खिलाड़ी और 2 रनों के सहारे कुणाल ने अपना खाता खोला, टीम को पहुंचा दिया 33 रनों पर। शुरुआत की अगर मैं बात करूं तो तीसरा ओवर चल रहा है, एक अच्छी शुरुआत कही जा सकती है। उमेश वाघ के विकेट गंवाने के बाद भी दोनों बल्लेबाज वहां पर अच्छी बल्लेबाजी के लिए जाने जाएंगे। अगर इसी तरीके की बल्लेबाजी करते हैं तो देखना कितने रन के लिए निकलते हैं। दूसरा रन के लिए पलटे जरूर हैं, डीप से जब तक थ्रो आता थोड़े से नाखुश दिखते हुए अयूब, क्योंकि जब रन बोर्ड पर बन रहे हैं तो ऐसे समय पर जो फील्डिंग है, क्षेत्र रक्षक है, उन्हें और चौकन्ना रहना होगा। ओवर हो चला है समाप्त। कुल मिलाकर 3 के बाद टीम की रन संख्या है 35, 1 विकेट के नुकसान पर।
कौन आया बैट्समैन अभी? नहीं, बैट्समैन कुणाल तड़ेल का आया। तो 3 ओवर समाप्त, 3 के बाद एक छोटा ड्रिंक इंटरवल, उसके बाद एक बार फिर से आप सभी लोगों का यूनिटी प्रीमियर लीग संस्करण 3 दूसरे दिन में बहुत बहुत स्वागत है। टेक्नो स्पोर्ट्स के आमिर शेख मंच पर थे और यहाँ पर अपनी उपस्थिति दर्ज कराई। टेक्नो स्पोर्ट्स की टीम यहाँ पर आ गई है। रॉयल और वही करते हुए गिरीश बोरा यहाँ पर उंगलियां फेरी थी गेंद पर, जड़ में ये गेंद की गई थी जिसे खेलने में कामयाब जरूर हो रहा है, तरफ से ज्यादा कुछ नहीं मिलता हुआ। दोनों बल्लेबाजों के ऊपर निर्भर करता है कि किस तरह से अपने टीम को और आगे की तरफ ले जाते हैं। बोर्ड पर कितने रन, शुरुआत तो बहुत ही अच्छी थी, ये बेहतरीन शुरुआत इस टीम को मिली है। इसी बीच एक चीकी सिंगल वहां पर चुराते हुए वॉरियर रियाज। तो इसके बाद का जो मुकाबला टेक्नो स्पोर्ट्स बनाम रॉयल, कितना बॉल हुआ? तो बिल्कुल अब मुझे ऐसा लग रहा है थोड़ा बेसिक्स पर भी आना होगा बल्लेबाजों को, क्योंकि अब फील्ड प्लेसमेंट की अगर मैं बात करूं तो बिल्कुल जो रिस्ट्रिक्शंस था वो समाप्त हो चले हैं। अब पूरे खिलाड़ियों को अगर हम देखें, ऑन साइड की अगर मैं बात करूं तो इस समय 2 बाउंड्री राइडर्स हमें देखने को मिल रहे हैं, एक डीप स्क्वायर लेग पर और एक डीप मिड विकेट की ओर। ऑन साइड में दायरे के अंदर एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, एक शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी। गिरीश की ऐसे में ये गेंद थी कदमों का इस्तेमाल करते हुए, लेकिन आर्म का वहां पर अच्छा तरीके से उपयोग करते। थोड़ी गलतियां से आपको सीखना होगा, उभरना होगा, ये मौके बार बार नहीं मिलेंगे। कोशिश करें कि रनों पर किस तरह से अंकुश लगाया जाए। गेंदबाज तो अपना कार्य करेंगे, लेकिन उनका जो बैकअप होता है वो क्षेत्र रक्षक होते हैं, फील्डर्स होते हैं। स्कोर पर नजर डालें तो इस समय स्कोर है 39-39। ओवर नंबर 4 चलता हुआ, शुरुआत तो बहुत अच्छी थी, लेकिन अब देखें तो यहां पर औसत भी घटता हुआ। मंच पर यशल शाह साहब हैं, मौजूद हैं और आज जिग्नेश पारिक जी यहाँ पर उपस्थित हैं और आज एक अलग वेशभूषा में भी हैं। बॉलर कौन है? सुपर बॉयज के सचिन जैन जो बिल्कुल करता धरता, फिलहाल अब बॉलिंग में यहाँ पर श्याम आ गए हैं। श्याम के ओवर की पहली गेंद पीछे से इस बार ये दिशाहीन गेंदबाजी शुरू।
और साथ ही साथ जो हमारे इनका भी पैंतालीस एक विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने थे 14, दूसरे ओवर में 11 रन आए थे, 2 के बाद 25 रन बने थे और शाम तैयार राहुल के लिए। राहुल बॉक्स टीम का 50 होता हुआ 51 एक विकेट के नुकसान पर 4.2 ओवर समाप्त हो चले हैं। 5वां ओवर चल रहा है। राहुल की अगर मैं बात करूं इस समय राहुल 29 पहले ओवर में जिस तरीके की ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी, जो जाने जाते हैं उस बल्लेबाजी के लिए, लेकिन इस समय एक रौद्र रूप को अपनाते हुए शाम क्या करेंगे, किस प्रकार की गेंद करेंगे। लेकिन एक बार फिर से बल्ला उल्टा हुआ है। शॉट मारने मेरे को लगता नहीं भागा रन लिया तो 2 लिया ना 2 इस बार राहुल बेसिक्स पर भी अपना रुख अख्तियार रखता हूँ। यह है राहुल की खासियत, यह है राहुल की पहचान। शाम की ये गेंद एक बार फिर से शाम अब थोड़े से यहाँ पर दबा
महाराष्ट्र की बुलंद आवाज श्री मनीष पाटिल जी। DJ Jack धन्यवाद राष्ट्र, धन्यवाद आशिष जी पांडे. आणि पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सुपर बॉयज ट्रेंडसेटर प्रस्तुत युनिटी प्रीमियर लीग सीझन 3. आजचा दिवस खास आहे कारण आज 2 वाढदिवस आहेत. आज वाढदिवस आहे ऑनफिल्ड अंपायर मोंटी घोडेकर सरांचा आणि आज वाढदिवस आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन जैन यांचा. तर सचिन जैन यांचा वाढदिवस आहे, मोंटी घोडेकर यांचा वाढदिवस आहे आणि दोघांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन. हॅपी बर्थडे टू यू बोथ. बर्थडे आहे भावांचा, जल्लोष सारा गावाचा. तर दोघांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता सुरू करूया या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाला. मॅनेजर आणि अयूब हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकामध्ये 25 आल्यात. म्हणजे गिरीश बोहराने जो कमबॅक केला होता तो कमबॅक श्यामला टिकवता आला नाही. पण असो, पहिल्या डावामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या लक्षात घेताना दुसऱ्या डावामध्ये आपल्याला सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे आणि तो देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. डीका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. नेहमीच युनिटी प्रीमियर लीगला दिनेश परमार जे सर्वेसर्व आहेत डीका स्पोर्ट्सचे, त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. डीकाचा मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो या निमित्तानं. चला जास्त वेळ घेऊ नका, 11:05 झालेत. राहुल जोगाडिया यांचं अर्धशतक जरी पूर्ण नाही झालं पण त्यांनी तशीच खेळी खेळलेली आहे ज्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकाराचा समावेश आहे. एकूण 43 धावांचं कॉन्ट्रीब्युशन फलंदाजी करताना राहुल जोगाडिया यांनी दिलेलं आहे. खरं तर ते गोलंदाजीसाठी ओळखले जातात पण जेव्हा जेव्हा ते आयकॉन खेळतात तेव्हा फलंदाजीचा मनमुराद आनंद ते लुटतात आणि तेच पहिल्या डावात पाहायला मिळालं. उमेश वाघ यांच्या साथीनं राहुलने उत्तम सुरुवात पहिल्या डावाची दिली SSP 11 या संघाला. पण पवय गोलंदाजी करताना राहुल जोगाडिया आता नेमकी कशी सुरुवात देत आहेत. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत अयूब शेख जे ठाण्याच्या कासारवडवलीचे सुपरस्टार आहेत. सन ऑफ कासारवडवली या नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि आता मॅनेजर नॉन स्ट्रायकर एंडला ज्यांना या मैदानाची बऱ्यापैकी माहिती आहे, राहुल जोगाडिया बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. दुसऱ्या डावाची होते सुरुवात. टार्गेट आहे 66चं, पूर्ण करायचे 30 बॉल्समध्ये. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, गली, पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि मिड ऑन थोडासा वाईडिश ठेवलेला आहे. ऑन साईडला लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट.
पहिलाच बॉल बॅटच्या टोला कनेक्शन, ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, लॉंग ऑनला पूर्ण होते एक सिंगल. मागच्या डावाची सुरुवात चौकारानं झाली होती आणि आता या डावाची सुरुवात सिंगलने झालेली आहे. लगातार 3 चौकार राहुल जोगाडियाच्या वतीनं पहिल्या डावाच्या सुरुवातीला पाहायला मिळाले, ज्यामध्ये चौफेर फलंदाजी त्यांनी खेळली होती. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल. हे तर सोपं होतं सुमितसाठी, पण मात्र ह्या मैदानाला त्यांनी जवळून पाहिले की तो झोन थोडा लांब आहे. फुल टॉसवर फायदा उचलता आला नाही. फुल टॉस कॅन बी डेंजरस. कॅचआउटच्या स्वरूपात गोल्डन डकवर मॅनेजर होत आहेत बाद. जिगी बाय ज्यांच्या वतीने बक्षीस आहे, जे बक्षीस मीरा भाईंदर आयकॉन आणि ऑल इंडिया आयकॉनसाठी नाही आहे. जो फलंदाज जो ऑक्शनमध्ये सिलेक्ट झालेला आहे त्याने जर 6 चेंडू 6 षटकार खेचले या 5 दिवसांमध्ये, तर SSB 11चे सर्वेसर्वा जिग्नेशभाई पारेख यांच्या वतीनं खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 11,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 11,000 रुपये, 6 चेंडू 6 षटकार. चला टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. टॉससाठी चला टेक्नो स्पोर्ट्स आणि रॉयल वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. आमिर चला टॉससाठी या. टेक्नो स्पोर्ट्स आणि रॉयल वॉरियर्स. आदरणीय राहुलजी सुरेखा यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय राहुलजी सुरेखा या आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टॉसची प्रक्रिया आशिषजी पांडे SSB 11 टॉस बॉक्समध्ये सांभाळतील. राहुलजी सुरेखा यांच्या शुभ हस्ते होईल पुढील सामन्याचा टॉस. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. मोंटू सुद्धा एक महत्त्वाचा फलंदाज आहे HWJJ GS स्पोर्ट्स या संघाचा, पण मॅनेजरचं थांबणं आवश्यक होतं हे विसरून चालणार नाही. आणखी फुल टॉस रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटचे थोडं जज करताना थांबले होते, पण आउटफील्डचा अंदाज तितका आला नाही. या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा येतोय कॉल, तो पूर्ण होतोय सुद्धा. 2 धावांची होते वाड्या धावसंख्या पोहोचते म्हणजेच 3 या आकड्यावर जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी टॉस होतोय आशिष पांडे सर. धन्यवाद मनोज जी. और यहाँ पर दूसरे मुकाबले के लिए टॉस होने जा रहा है. एक तरफ टेक्नो स्पोर्ट्स के आमिर दाफेदार और दूसरी तरफ रॉयल वॉरियर्स रिया स्पोर्ट्स के कप्तान यहाँ हमारे बीच उपस्थित हैं. और साथ ही साथ और यहाँ आमिर दाफेदार के लिए भी ये एक मोमेंटो दिया जा रहा है. मनीष पाटिल जी लगातार ये दूसरी पारी का आंखों देखा हाल लेकर उपस्थित हैं. और एक तरफ है यूनिटी प्रीमियर लीग और दूसरी तरफ SSB 11. तो कॉल इस समय रॉयल वॉरियर रिया स्पोर्ट्स की तरफ से और SSB इज दी कॉल और यूनिटी प्रीमियर लीग आए हैं. टेक्नो स्पोर्ट्स के कप्तान ने टॉस जीता है. आपका निर्णय? हम लोग पहले फील्डिंग करेंगे. फील्डिंग करने के पीछे की वजह कि सुबह का सत्र है, विकेट में जो मॉइस्चर रहेगा वो मद्देनजर रखते हुए कि एक सुनिश्चित करना चाहते हैं कि क्या टारगेट आपके ओपोनेंट्स रखेंगे उसको आप आसानी से चेस कर लेंगे. हाँ, सुबह सुबह थोड़ा विकेट गीला रहता है, थोड़ा स्लो रहता है, बैटिंग करने थोड़ा प्रॉब्लम होता है, इस वजह से सोचा कि चेस करेंगे हम लोग. और टीम बैलेंसिंग है. ऑन पेपर आपकी टीम बहुत सशक्त है, लेकिन ऑन ग्राउंड पर किस तरीके का प्रदर्शन होगा? कितने ऑलराउंडर्स और कितने गेंदबाज के साथ आप उतर रहे हैं? 4 बॉलर है, बाकी सब बैट्समैन है. और टीम कितनी भी अच्छी बनाए, ग्राउंड पे परफॉर्म करना बहुत ज़रूरी होता है. चलिए, ये थे आमिर दाफेदार टेक्नो स्पोर्ट्स के. और यहाँ अब हम देखेंगे इनके उद्गार सुनने जाएंगे रॉयल वॉरियर्स रिया स्पोर्ट्स के कप्तान. टॉस आपके खेमे में नहीं गया है और आपको बल्लेबाजी करनी है, तो बोर्ड पर कितना रन बनाना चाहेंगे? ऐसा फिक्स तो आंकड़ा नहीं है, लेकिन हम लोग कोशिश करेंगे जितना हो सके उतना रन बनाने की. ये जानते हुए कि आपके समक्ष ओपोनेंट जो है बहुत स्ट्रांग है, उनके पास अच्छी बैटिंग लाइनअप है और गेंदबाज भी अच्छे हैं, तो कहीं ना कहीं आप किसी गेंदबाज को टारगेट करना चाहेंगे? पहले मुकाबले से कुछ आपने भी देखा किस तरह से वहाँ पर अंतिम समय पर बल्लेबाजी हुई, तो कहीं ना कहीं सुनिश्चित करेंगे कि क्या रन आप बनाएं बोर्ड पर. हम लोग कोशिश करेंगे जो सामने वाली टीम के अच्छे गेंदबाज हैं उन लोग को अटैक करने का. चलिए देखिए, बहुत ही एक इंटरेस्टिंग इन्होंने जवाब दिया. और
जो यहाँ पर फैसला आया है, टॉस जीता है टेक्नो स्पोर्ट्स के कप्तान आमिर दाफेदार ने और फील्डिंग करने का निर्णय लेते हुए धन्यवाद दोनों ही कप्तान के लिए शुभकामनाएं. ओवर टू यू मनीष पाटील जी. धन्यवाद आशिषजी. चला सेकंड ओव्हरची स्टार्ट करणार आहे जश पाटील. जेम्स बॉन्ड राई या ग्रामीण संघाकडून तो नेहमीच खेळतो आणि मागच्या 2-3 वर्षांमध्ये खूप चांगलं विकसित क्रिकेट जशने खेळलेलं आहे आणि म्हणूनच संघमालकांची आवड म्हणून तो वेगवेगळ्या संघात पाहायला मिळतो. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. एक फलंदाज बाद, धावसंख्या 7. जिंकण्यासाठी आणखी 59 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू, 59 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अयूब. अपेक्षा अयूबकडून खूप साऱ्या आहेत. SWJJ GS स्पोर्ट्स संघाचे संघमालक व्हॅली आणि कॅप्टन गिरीश बोहरा यांना. कारण अयूब सातत्यानं उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं आहे. सुप्रीमो चषकामध्ये त्याचं अर्धशतक अजूनही सर्व प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मोठ्या मैदानामध्ये मोठा खेळाडू अशी त्याची ख्याती आहे आणि त्याचमुळे ती ख्याती तो टिकवतोय का पाहूया. यावेळेस ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. अयूबचा कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा सोपा कॅच ड्रॉप झालेला आहे. कॅच कोणाचा ड्रॉप झालाय? अयूबचा झालाय. आत्ताच मी उल्लेख केला होता की सुप्रीमो चषकाचं जे ग्राउंड आहे एअर इंडिया स्पोर्ट्स ग्राउंड, जे सर्वात मोठं ग्राउंड म्हणून ओळखलं जातं, त्या ठिकाणी अयूबने अर्धशतक पूर्ण केलंय. त्याचा कॅच तुम्ही मिस केलाय, नुकसान होऊ शकेल. पण पाहूया नंतर नेमकं काय घडते. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकर एंडला मोंटू पोचलेले. धावसंख्या पोचते 8 वर. 8 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जशने पहिल्याच बॉलवर विकेटचा शोध घेतला होता. हे पॉवर प्ले चालू आहे, ज्या पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहे. डीप स्क्वेअर लेगला एक आहे, वाईड ऑफ लॉंग ऑनला आणि स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुढचा बॉल जश. स्टेप आउट झाले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल पोचतोय स्लीपला. यष्टीरक्षक स्वतः उमेश पोचतील बॉलवर. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. अजून एक शोकांतिका मीरा भाईंदर क्रिकेटची की उमेश वाघ दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी 3-4 वर्षांपासून करत नाही आहे. नाहीतर मीरा भाईंदरचे सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून उमेश वाघची ओळख होती. विनर्ससाठी खूप चांगला खेळ त्यांनी खेळलेला आहे आणि तीच एक शोकांतिका आम्हा क्रीडा रसिकांसाठी की उमेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. नाहीतर लीड बॉलर म्हणून ही ओळख त्यांनी टिकवली होती. विनर्ससाठी व्यावसायिक क्रिकेट, RK मोरवासाठी ग्रामीण क्रिकेट उमेशने सातत्याने खेळलेलं आहे. पण त्याने दुखापतीवर हलकीशी मात करून एक लीड बॅटर म्हणून भूमिका घेतलेली आहे आणि ज्या संघात खेळेल त्या संघाला चांगली सुरुवात देण्यासाठी उमेश ओळखला जातो. तुर्तास स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मॉन्टू आणि अयूब स्ट्रायकर एंडला आहेत. यावेळेस स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक खेळलाय. बॉल तर थोडा डायव्हर्ट झालाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोचतायत बॉलवर. सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोचते 11 धावा. धावसंख्या 11 झालेली आहे. 11 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. थोडं कठीण होत चाललंय SWJJ GS स्पोर्ट्स या संघासाठी, कारण ज्या पॉवर प्लेमध्ये तुम्हाला किमान 25 ते 30 धावा बनवायच्या होत्या, आता पण तुम्ही बनवल्यात फक्त 11 धावा. त्याचमुळे चांगली बॉलिंग आतापर्यंत राहुल आणि जशची पाहायला मिळते. कॉन्ट्रीब्युशन दोघांचं योग्य राहिलेलं आहे. उलटा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॉल शॉर्ट थर्ड मेला. चांगलं कलेक्शन. एकाच ॲक्शनमध्ये थ्रो डिरेक्ट हिट झाला आणि आता आपण येतोय डिका स्पोर्ट्सच्या PCR रूममध्ये. त्या ठिकाणी तपास झाले पण काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुणाल तडियल जे विकेट किपर असतात पण उमेश विकेट किपिंग करतायत, त्याचमुळे कुणाल शॉर्ट थर्ड मॅनला पाहायला मिळाले. आणि काय पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. इतक्या वेगानं ते बॉलवर पोहोचले, शरीराचं संतुलन राखलं नाही, एकाच ॲक्शनमध्ये थ्रो केला. स्ट्रायकर्स एंडला बॉल स्टम्पशी कनेक्ट झाला, पण तेव्हा फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आहे की नाही त्याची तपासणी आता सुरू झालेली आहे. परशुराम पाटील सर या ठिकाणी आहेत आणि ते तपासतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अँड बॅटर इज आउट. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बाय कुणाल तडियल. आणि आता फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. मोंटू आता बाद होत आहेत.
कल्पेशभाई राजावत, आमचे आधारस्तंभ, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आणि मला माहिती आहे तुम्ही काय घेऊन आलात. विनोद तोगानी साहेब. आणि विनोद तोगानी काय घेऊन आलात आम्हाला माहित नाही. आज काय आहे का आम्हाला काय माहितीच नाही. काय आज ओ कल्पेशभाई काय आज काय आज आज एकदम खुश आहात तुम्ही. एकदम खुश आहेत म्हणजे काहीतरी आज आहे. आम्हाला अजूनपर्यंत सस्पेन्समध्ये ठेवलं आहे. तोगानी साहेब काय आज आज आहे काय. आज जन्मदिवस आहे का कोणाचा. सचिन जैन साहेबांचा आज वाढदिवस आहे. थोड्याच वेळात ते सेलिब्रेशन होईल. आज मनोज घोडेकर सरांचा सुद्धा वाढदिवस आहे. आज 2 बड्डे आहेत. येस, मोंटी घोडेकर यांचा देखील आज वाढदिवस आहे. तर आजचा दिवस खूप खास आहे. आज आमच्या मुख्य मंचावर ते प्रेम सचिन जैनवरचं जे सर्व आमच्या प्रायोजकांचं आहे ते दिसून येईल. तर गिरीश बोहरा, गिरीशलाच यायचं आहे नो डाऊट. गिरीशकडे जो अनुभव आहे, गिरीशने सुद्धा सुप्रीमो चषक खेळला आहे. त्याचमुळे गिरीशचा अनुभव आता या मैदानावर महत्त्वाचा असेल. सोबत त्याला अयूबची मिळाली तर मग या 66 धावांचा पाठलाग होऊ शकतोय. क्रॉस बॅटेड खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटचे, सर्कलच्या आतमध्ये कुठली चूक होत नाही आहे. डॉट बॉल येतोय. 2 षटकं संपलेत, अर्थात पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 11 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. 18 चेंडू 55 धावा. 18 balls 55 runs required to win HWJJ GS Sports. ओव्हर स्टार्ट करायची आहे. आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय हिलिंग फार्माचे मिस्टर संजय पारेख ज्यांनी आम्हाला टी शर्ट्स स्पॉन्सर केलेले आहेत. HP गॅस डिस्ट्रीब्युटर मिस्टर हेमंत शाह, मिस्टर यशल शाह टायटल स्पॉन्सर. SSP11 मिस्टर जिग्नेश पारेख टॉस अँड ट्रॉफी. डिका स्पोर्ट्स मिस्टर दिनेश परमार. यूट्यूब GT स्पोर्ट्स मिस्टर गिलबर्ट पुरकर, शॉन पुरकर, मिस्टर फ्रान्सिस बंड्या. बॅट बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच फायनलसाठी. आणि पाण्याची व्यवस्था सांभाळलेली आहे मिस्टर विपिन मिश्रा यांनी. थर्ड ओव्हर ते स्टार्ट. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाज राहुल जोगाडिया, कारण आयकॉन ही भूमिका त्यांची आहे. आणि आतापर्यंत ती वसूलसुद्धा केलेली आहे. या अगोदरच्या षटकात त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या, मिळवला 1 विकेट. सुरुवात चांगली, पण यावेळेस बघा बॅट अँड पॅड मधला बॉल, ही ताकद आहे अयूब शेखची. जरी झाला उशीर, माझे फटके असतात पद्धतशीर. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. What I called a perfect comeback. फक्त एक फटका खेळून नाही चालणार, आता सातत्यानं तसे फटके खेचावे लागतील अयूबला. पण काय बनवलाय हा फटका. चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती, पण बॉडी ॲडजस्टमेंट, बॅट स्विंग अँड टायमिंग परफेक्ट जुळवलं. बॉलला बॅटच्या मध्यावर घेतलं आणि ताकद तर नॅचरली अयूबकडे आहेच. त्या ताकदीचा वापर करताना बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. आणि आजच्या सकाळच्या सत्रातला एक ताकदीचा फटका अयूबच्या वतीनं पाहायला मिळतोय. 6 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर. 17 चेंडू जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 49 धावांची. 17 चेंडू 49 धावा. जो वेग पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिळायला हवा होता धावफलकाला, तो आता नॉन पॉवर प्लेमध्ये मिळतोय. पण जो मिळतोय तो HWJJ GS स्पोर्ट्स संघाच्या फायद्याचा आहे. आणि तो फायदा कुठपर्यंत मिळतोय ते देखील पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. राहुलला टार्गेट केलं अयूबने. पुढचा बॉल राहुलचा ओव्हर द विकेट. फिरकीचा जादूगार राहुलने संधी निर्माण केली होती, पण क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चुकलं. अयूबचा एका डावामध्ये 2दा कॅच सुटलेला आहे. म्हणजे अयूबकडून काहीतरी घडेल, नियती तेच सांगते. आणि पाहूया या पुन्हा एकदा सुटलेल्या कॅचचे परिणाम नेमके काय होत आहेत. 2 धावा तर मिळत आहेत. धावसंख्या 19 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता 16 चेंडू
आणि 47 धावा. 16 बॉल्स अँड 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. गिरीश आणि अयूबच्या दरम्यान थोडीशी चर्चा झालेली आहे आणि चर्चेचं प्रारूप काय होतं ते थोड्या वेळानंतर कळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंट, गली, शॉर्ट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगला बॉल खोलात ठेवला होता. पायांची हालचाल बिलकुल झाली नाही. मागचा पाय जसाच्या तसा अयूबचा होता हा स्ट्रोक खेळताना. कारण ही त्याची स्टाईल आहे, हा त्याचा स्टान्स आहे. पण या ठिकाणी राहुलने सुद्धा ओळखलेलं आहे की अयूब कुठल्या पद्धतीने खेळतो आणि मला कसा प्रतिकार करायचा आहे. येतोय डॉट बॉल राहुल जोगाडियाचा. धीम्या गतीचा बॉल, दुप्पट वेगानं केला प्रहार. आपला फटका, 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय अयूब. षटकार येतोय. या षटकातला हा दुसरा षटकार येतोय आणि अयूबने जबाबदारीचा स्वीकार केलेला आहे आणि धावसंख्येचा वेग वाढवलेला आहे. धावसंख्या पोहोचते HWJJGS स्पोर्ट्स या संघाची 25 धावा. तिसऱ्या षटकात 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. आणि आता दिसते की दोन्ही संघ या सामन्यामध्ये आपला जीव ओततायत, आपला अनुभव पणाला लावतायत. धावसंख्या 25 झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकात बऱ्यापैकी धावा गोळा केलेल्या आहेत फलंदाज अयूबने. अजूनही षटक संपलं नाहीये. पाहूया राहुल हा चॅलेंज कशा पद्धतीने एक्सेप्ट करतायत. राहुल तयार. फुल लेन बॉल होता. बॅटच्या टोला करेक्शन. ऑलॉंग द ग्राउंड बॉल पोचेल. मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं. पण या ठिकाणी बघा गिरीश आणि अयूब दोन्हीही एकाच एंडला. कधी कधी गाडीचा ब्रेक सुद्धा तपासायला हवा, पण तो ब्रेक नव्हता गिरीश बोहराच्या गाडीला आणि त्याचमुळे ते होत आहेत धावचीच्या स्वरूपात बाद. धक्का बसतोय HWJJGS स्पोर्ट्स. नवीन बॅटर श्याम मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. व्हॅली यांनी हा शोधलेला हिरा आहे, पण त्या हिऱ्याची चमक या डावामध्ये दिसली पाहिजे. मागच्या 2-3 वर्षांपासून श्यामने आपल्या खेळावर चांगली कामगिरी केलेली आहे, चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि पहिल्या डावात जितक्या धावा दिलेल्या आहेत तितक्या धावा वसूल करण्याचा हा मोका श्यामला मिळालेला आहे. अयूबचं मार्गदर्शन श्यामला कसं मिळते आणि श्याम स्वतःच्या कामगिरीला कशा पद्धतीनं मैदानात आणतोय ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. धावसंख्या 26 झाले. शेवटचा बॉल आणि राहुलने जरी 2 षटकार खर्च केलेले आहेत, जरी या षटकात त्याला विकेटचा शोध घेता येत नाही आहे, जरी रनआउट झालेत गिरीश बोहरा, पण दडपण आता वाढत चाललेलं आहे HWJJGS स्पोर्ट्सवर. पदलालित्य पण चकवा देऊन बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आवश्यकता 40 धावांची. 12 चेंडू 40 धावा. 12 बॉल्स अँड 40 रन्स रिक्वायर्ड टू विन HWJJGS स्पोर्ट्स. भरतजी पाटील आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे भरतजी. बघा, वन विभागाचे अधिकारी महेश पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण विनंती केलेली आहे की आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात आजूबाजूला कचरा टाकू नका. ठिकठिकाणी डस्टबिन्स आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं या मैदानाचा रखरखाव चांगला केलेला आहे, तर डस्टबिनमध्येच कचरा टाकायचा आहे. आजूबाजूला कचरा फेकू नका. प्लॅस्टिकचे पॅकेट्स फेकू नका. कागदी कचरा टाकू नका. नम्र निवेदन आहे की जर तुमच्या आजूबाजूला कचरा दिसतोय, डस्टबिन आहे, तो कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. नम्र निवेदन आहे. आमचे महेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम
सातत्यानं वर्षभर या मैदानाला सांभाळण्याचं काम करते मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून. तर आपण देखील त्यांच्या विनंतीला मान द्यायला हवा आणि कचरा होणार नाही या मैदानामध्ये त्याची काळजी आपण घ्यायची आहे. दीपकजी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सुस्वागतम. आज वाढदिवस आहे आमच्या सचिन जैन यांचा आणि थोड्याच वेळात आपण तो सेलिब्रेटसुद्धा करणार आहोत. बघा जे काय हवं आहे ते लवकर पोचवा, कारण सामना थांबून चालणार नाही. लवकरात लवकर, कारण पहिला सामना सुरू आहे, यानंतर 5 सामने बाकी आहेत. योग्य त्या वेळेत ते सामने संपले पाहिजे, त्यासाठी आपण थोडीशी दक्षता घेतोय. तर प्लीज आपण लवकरात लवकर पंचांच्या सहमतीने सामना स्टार्ट करायचा आहे. फुलटॉस बॉल. अश्विन बॉलिंग टाईपवर सज्ज झालेले आहेत. अश्विन आहेत का? बॉलर नेम प्लीज. यश. यश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. रिस्ट मोमेंट यशची खूप चांगली आहे. थोडा बॉल उशिरा ते रिलीज करतायत आणि त्याचमुळे फलंदाज श्यामला जितकं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं होतं ते जमलं नाही आहे आणि त्याचमुळे ते होत आहेत बाद. आणि अयूब स्वतःकडे ठेवतात स्ट्राईक. धावचेच्या स्वरूपात श्यामचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक 7 धावांचं, दुसरं षटक 4 धावांचं, म्हणजे पॉवर प्लेमध्ये फक्त 11 धावा गोळा करता आलेल्या आहेत. तर टीम HWJJ स्पोर्ट्सला तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या, पण चौथ्या षटकामध्ये तो आनंद टिकवता आला नाही, कारण यशच्या पहिल्या बॉलवर सिंगल आणि पुढच्या बॉलवर श्याम धावचीच्या स्वरूपात बाद झाले. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 चेंडूमध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 39 धावांची. आणि अयूब जर एका बाजूनं किल्ला लढवतायत तर त्या 39 धावा सहज पूर्ण करण्याची धमक अयूब शेखकडे आहे. सन ऑफ कासार वडवली. अयूब स्ट्रायकर्स एंडला. सुमित हे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत. यश ओव्हर द विकेट. हो, ऑन साईडला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करते आहेत. 2 क्षेत्ररक्षक आहेत. जजमेंट चांगलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने कॅच कंप्लीट केलेला आहे आणि जो एक आशेचा किरण होता, जो विजयी करू शकत होता HWJJ स्पोर्ट्सला, अयूबचा खेळ संपला. विकेट डाऊन. बघा, दुर्गेश यांनीच कॅच ड्रॉप्स केला होता आणि दुर्गेश यांनीच कॅच कंप्लीट सुद्धा केलेला आहे आणि त्याचमुळे त्याच्या साथीदाराने त्यालाच मौका दिला. तू या अगोदर कॅच ड्रॉप केलेले आहे, तुलाच मौका आहे, तूच कॅच कंप्लीट कर. चला आता आपण या षटकाकडे लक्ष वेधूया. विकेटचा रकाना सुद्धा आता यशने भरलेला. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅटर पोहोचलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. करण हे नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला थांबलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सुमित. बाद झालेत अयूब. थोडं टेन्शन आता वाढते HWJJ स्पोर्ट्स या संघाचं.
पण अजूनही सामन्याचा निकाल लागलाय कुठे, अजूनही सामना संपलाय कुठे, सामन्यामध्ये अजूनही खूप काही बाकी आहे आणि अनपेक्षित गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये घडतात आणि पाहूया तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते का, सरप्राईज पॅकेट ठरेल का. कारण स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या थोडीशी कंट्रोलमध्ये आहे. SSP 11च्या ऑनसाईडला स्वीप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे, डिप स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील, प्रॉपर बॉल कलेक्ट करतील, तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू होते पण प्रयत्न थांबावे लागलेले आहेत. एक धाव मिळते, हे षटक चांगलं राहिलं यशचं आतापर्यंत, कारण या षटकात त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या 28 झाले. आवश्यकता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 38 धावा. 8 balls and 38 runs required to win. सामन्यावर आता पकड घट्ट केलेली आहे आतापर्यंत SSP 11 या संघाने. संघमालक आहे जिग्नेशजी पारेख, एका बाजूला व्हॅलेजी रॉड्रिक्स, HW JJ GS स्पोर्ट्सचे संघमालक. यश पुन्हा एकदा तयार होत आहेत ओव्हर द विकेटनं. रायटी बॅटर सुमितसाठी फुलटॉस होता, संपर्क झालाय, क्षेत्ररक्षण चुकलं. मुकेश यांच्यासाठी मोठा चेस आहे आणि तो चेस इनकम्प्लीट होईल कारण बॉल जातोय फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मच नेटेड बाउंड्री पण खूप वेळ झालाय. चौकार. संख्या पोचते 32 वर आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 7 balls 34. लास्ट बॉल 4th ओव्हरमधला ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर. चांगला पर्याय गोलंदाज यशने वापरलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 32 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 6 चेंडू आणि 34 धावा. 6 balls and 34 runs required to win. दोन्ही संघ तयारीत राहायचं आहे. रॉयल वॉरियर्स आणि टेक्नो स्पोर्ट्स. टेक्नो स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि रॉयल वॉरियर्स या संघाला करायची फलंदाजी. पण मैदानात जाण्याच्या अगोदर आमिर भाई, सचिन जैन का आप केक काटने वाले है, बाद में हम मैदान के अंदर जाएंगे. अगोदर आपण केक कटिंग करूया, वाढदिवस साजरा करूया, मग शुभेच्छा देऊन आपण पुढचा सामना स्टार्ट करणार आहोत. चला, शेवटचे 6 balls बाकी आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 34 धावांची. जवळपास सामन्यावर एक चांगला कंट्रोल जो आहे SSP 11 या संघाने बनवलेला आहे आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. लास्ट ओव्हरसाठी SSP 11 या संघाकडून दिलीप बॉलिंग ट्रॅकवर आहेत का? हां, चला, दिलीप बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज करण आहेत, ज्यांच्या नावामध्येच रन आहेत पण ते बनवायचे आहेत आता 34 या शेवटच्या 6 बॉल्समध्ये. कंपल्सरी चेस, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाच पाहिजे आणि पाहूया आता जातोय का या शेवटच्या षटकामध्ये, ते घडतंय का. चर्चा या फलंदाजाची आज होईल का. सुरुवात या षटकाची अवांतर धावेने झालेली आहे. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. जिंकण्यासाठी 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. जोपर्यंत तुम्हाला 6चा पाडा येतोय तोपर्यंत तुम्ही हा सामना जिंकू शकताय. टीम HWJJ स्पोर्ट्स. हा फुलटॉस आहे, स्लॉक स्वीप, डीप मिड विकेटला झेल देऊन करणचा खेळ सुद्धा संपला. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि आवश्यकता आहे ती म्हणजे 33. नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 33 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5. पहिल्या षटकापासून राहुल जोगाडिया यांनी जी सुरुवात दिली होती ती सुरुवात टिकवली जश पाटीलने.
स्पिल कंटिन्यू करण्यासाठी राहुल आले आणि राहुलने त्या षटकात थोडासा मार खाल्ला जरूर, पण विकेटचा शोधसुद्धा त्या षटकामध्ये त्यांनी घेतला. आणि त्याचमुळे त्यानंतर यशचं षटक जे प्रॉफिटेबल राहिलं, ज्या षटकात त्यांनी फक्त 6 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या, 1 विकेट्स मिळवली, एक तर धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता. आणि दिलीपने आता या षटकात सुरुवात जरी वाईट बॉलने केली, पण त्यानंतर विकेटसुद्धा मिळवलेला आहे. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 33ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर पोचतायत. बॉलर तयार. ओव्हर द विकेटनं, माफ करा, राऊंड विकेटनं ऑन साईडला बॅटचा स्विंग पाहायला मिळाला, पण कनेक्शन झालंय का पाहूया. अमोल वेतुसकर सर जे बॉलिंग एंडला आहेत, लेग बाईची खूण. स्ट्रायकर्स एंडला मॉन्टी घोडेकर सर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत परशुराम पाटील सर आपण पाहतोय. चांगलीच अंपायरिंग सातत्यानं युनिटी प्रीमियर लीगच्या वतीनं, याच पॅनलच्या वतीनं पाहायला मिळालेले आहे. धावसंख्या 34 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता 32ची. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 32 धावा. राऊंड विकेट पुन्हा एकदा दिलीप. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेता. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत सुमित. स्विचित खेळायचा होता, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला. सोपा झेल आणि संपतोय सुमितचा खेळ. विकेट डाऊन. त्यामुळे संघ मालकांचं विशेष महत्त्व आहे ॲज अ कॉमेंटेटर माझ्या मनामध्ये, की ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना खेळवतात. फायनान्शियली ते संघाला सपोर्ट करतात. जिग्नेशभाई पारेख यांचा देखील मी यामध्ये उल्लेख आवर्जून करेन. म्हणजे जे क्रिकेट ह्या मैदानावर खेळलं जातं वर्षभर, नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर वर्षभर सकाळी ती स्पर्धा खेळलीच जाते. त्यामध्ये कित्येक संघ आहेत, ज्या संघांनी खेळाडू रिक्रिएट केलेले आहेत. कित्येक खेळाडू हे स्थलांतरित होऊन मीरा मैदानामध्ये येतात आणि क्रिकेटमुळे तो एक परिवार बनतो, जो परिवार तुम्हाला या मैदानात नेहमी सकाळी खेळताना पाहायला मिळेल. ऑन साईडला बॉल फ्लेक केला आहे, ही क्वालिटी आहे व्हॅलीची. प्रॉपर स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि व्हॅलीच्या बॅटमधून येतोय एक दमदार, असरदार, अनुभवाची जाणीव करून देणारा चौकार. शेवटचा एक बॉल बाकी या सामन्यातला. कटर्सला ओळखून खेळायचा प्रयत्न होता, शॉट ऑन पुल करायचा प्रयत्न होता. व्हॅलीचा पण सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि SSP 11 या संघाने दुसऱ्या दिवसाची उत्तम सुरुवात दिलेली आहे. पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे. हार्ड लक टीम HWJJG स्पोर्ट्स. चला सचिन भाई, आपण स्वागत कक्षात अगोदर पोचायचं आहे. आपण सेलिब्रेट करूया तुमचा वाढदिवस आणि त्यानंतर दोन्ही संघ मैदानाचा ताबा घेतील. भाई आइए, सेलिब्रेट करेंगे. बर्थडे है सचिन भाई जैन का, मेंस ऑर्गेनाइजर यूनिटी प्रीमियर लीग के. अर्षद भाई आइए, जिग्नेश भाई आइए. चला दीपक भाऊ या. सचिन जी यांचा वाढदिवस दोघांनी साहेब आणि राजावत साहेब यांनी तो प्रेमाचा नजराणा आणलेला आहे सचिन भाईंसाठी. चला बर्थडे सॉन्ग आपण लावून घ्या. बर्थडे सॉन्ग आपण सेट करून ठेवायचं आहे. जसं मी तुम्हाला कॉल देईन अगोदर मला थोडंसं बोलू द्या, जेणेकरून डिका स्पोर्ट्सवाले म्यूट करणार नाही, कारण तुमचं गाणं लागलं तर म्यूट करतील. ओके चला आपण लगेच वाढदिवस साजरा करू.